शिंदेंच्या शिवसेनेच्या नंतर भाजपच्या मतदारांची सुद्धा सहल रणनीती बघायला मिळते। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नगरसेवक सहलीसाठी रवाना झालेत। मतफुटीचा धोका टाळण्यासाठी महायुतीकडून खबरदारीची पावलं सुद्धा उचलली गेलेली आहेत। शिवसेनेचे नगरसेवक शनिवारीच ठाण्याकडे रवाना झाले होते। महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विजयासाठी सर्व मतदारांना एकत्र ठेवण्याचा हा प्रयत्न आहे। वरिष्ठ नेत्यांकडून मतदान प्रक्रियेसंदर्भात मार्गदर्शन होईल। नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये कोणतीही जोखीम न घेण्याचा महायुतीनं निर्धार केलाय। भाजप नगरसेवक ठाण्याकडे रवाना होताना आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी किरण ताजणे यांनी। बघूया। उमेदवार नरेंद्र दराडे यांची निवडणूक सुकर करण्यासाठी आता भाजपची देखील ठाण्याच्या दिशेने सहल जाते। 2 दिवसांपूर्वी शिंदेंच्या शिवसेनेचे मतदार हे ठाण्याच्या दिशेने गेलेले होते आणि आता जर बघितलं तर भाजपचे हे संपूर्ण नगरसेवक आहेत हे देखील आता ठाण्याच्या दिशेने जात आहे। ठाण्याच्या दिशेने जात आहे। काय नेमकी मनात भावना आहे? निवडणूक तोंडावर आहेत। भावना हीच आहे की पक्षाने व्हीप बजावलेला आहे आणि व्हीपनुसार आम्ही पक्षाच्या आदेशाचंच पालन करणार आहोत आणि नरेंद्रजी दराडे यांना बहुमतांनी विजयी करणार आहोत। पक्षादेश आम्हाला आलेला आहे आणि त्यानुसार आपल्या महायुतीचे जे अधिकृत उमेदवार आहे नरेंद्र दराडे यांनाच आम्ही बहुमताने आम्ही विजयी करणार आहोत आणि त्या दिशेने आमची ही सहल आज जात आहे। हॉटेल पॉलिटिक्स असं नाही म्हणताय ना, त्या निमित्ताने नगरसेवक एकमेकांना भेटतील, एक गेट टुगेदर होईल आणि महायुतीचे जे उमेदवार आहे नरेंद्र दराडे यांच्यासाठी पक्षाने व्हीप बजावलेला आहे। त्यामुळे आम्ही सगळे पक्षाच्या आदेशानुसार निघालेलो आहोत। तिथे आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, आपले पालक तथा कुंभमेळा मंत्री गिरीश भाऊ महाजन आहे, दादाजी भुसे आहे, भुजबळ साहेब आहे, हे सर्व लोकप्रतिनिधींना तिथे मार्गदर्शन करणार आहे आणि निवडणुकीची जी प्रक्रिया कशी असते ही समजून सांगणार आहे। पण पाहताय की अतिशय उत्साहात सगळ्या महिला आणि आमच्या सभापतींनी स्टिअरिंग हातात घेतलंय। आम्ही खूप दीर्घकालानंतर एकत्रित ह्या सगळ्या नियोजनाचा खरं तर एक रिफ्रेशमेंट म्हणून पाहतोय त्याकरता आणि सगळ्यांनी जे काही आपल्या शहराच्या दृष्टीने विकासाचं मंथन करणं गरजेचं आहे ते नियोजन घेऊन आम्ही सगळे एकत्रित चाललोय।